सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी चिंतना करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आपल्या साधनेच्या माध्यमातून वारकरी तत्वाच्या माध्यमातून वारकरी विचारसरणीच्या माध्यमातून साध्यता प्राप्त करणारे श्रीमंत संत आणि शांत असे असणारे पैठण निवासी श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा संतपर प्रकरणातील संताचे किंबहुना साधूचे लक्षण प्रतिपादन करणारा सुंदर असा अभंग 4 चरणांचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून साधूच्या लक्षणाचं प्रतिपादन करत आहेत. पहिल्या चरणामध्ये सांगतात की सर्व प्राणी मात्राबद्दल सर्व भूताबद्दल ज्यांच्या अंतःकरणामध्ये सारख्या प्रमाणात दया असते त्याचं नाव साधू. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया सर्वभूत प्राणी मात्राबद्दल ज्याच्या अंतःकरणात सारखी दया आहे त्याला साधू म्हणा. दुसरं लक्षण प्रतिपादन करत असताना सांगतात जग ब्रह्मरूप जाण सर्व जगाला देवा समान मानणारा ब्रह्म समान मानणारा असा बुद्धी तुल्य योग ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याचं नाव साधू आहे. जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. चकारात्मक बोलले याच्या व्यतिरिक्त जर अन्य लक्षण आढळलं तर त्याला साधू म्हणता येणार नाही. आणखीन बाबा सर्वाभूती समदृष्टी सर्व भूत प्राणी मात्राबद्दल जसं पाहण्याचा दृष्टिकोन सारखा आहे त्याच्यात तीळ मात्रही लवलेश नाही फरकाचा. सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी हेची तोची हे चकारात्मक शब्द व्याकरणामध्ये सांगितलेत. याच्या व्यतिरिक्त तो साधू नाही. जी लक्षणं सांगतोय तोच साधू आहे. आणि शेवटी ते साधू करतात काय एका जनार्दनी संत नित्य साधती काही ठिकाणी नित्य साधी असं काही अभंगामध्ये वाङ्मय आलेलं आहे. नित्य साधती आत्महित स्वतःचंही आत्महित साधतात आणि जगाचंही आत्महित कशामध्ये आहेत याचा सर्व जगाला उपदेश करून जगाला सन्मार्गाला लावतात. असे संत जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. हा झाला अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा पर्यायतेनं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या युक्तीप्रमाणे आपल्या या श्री क्षेत्र कनेरगाव नगरीमध्ये भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये हा संपन्न होत असलेला भव्य दिव्य नाम यज्ञ सप्ताह किंबहुना ज्ञान यज्ञ सप्ताह असा दुग्ध क्षकरायोग या ठिकाणी संपन्न होत असताना या वर्षीचं सप्ताहविधीचं 77वे वर्ष आहे. आणि 77व्या वर्षामध्ये सप्ताहविधीतील हे दुसऱ्या दिवसाचं कीर्तनाचं चिंतन आपल्याच गावातील वारकऱ्यावर महाराज लोकांवर नितांत प्रेम करणारे आपल्या भागाचं वैभव असणारे आमचे परमार्थ प्रेमी ज्यांना आम्ही प्रेमानं मामा म्हणतोय ऐक नाही हरिभक्त परायण किसनराव मामा म्हणतोय त्यांना त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या दर्शनाचा माझ्या जीवनातला हा पहिल्यांदा सुयोग. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल. या सप्ताहाची परंपरा श्री संत फकीररावजी महाराज यांच्या प्रेरणेतून किंबहुना यांच्या आध्यस्थीनं मध्यस्थीनं या ठिकाणी संपन्न होती. आणि त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव जे आहेत श्री दत्तराव गावंडे गुरुजी तसेच जे काही यजमान आहेत श्री रुपेश बबनराव सोळुंके बरेचसे काही मान्यवर या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत.
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्यदिव्य सप्ताह संपन्न होत असताना त्यामध्ये कीर्तनाकरता साथ देण्याकरता महाराष्ट्रातले दिग्गज गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे नामदेव महाराज असतील नरवाडेकर, आमचे म्हणल्यापेक्षा आमच्यापेक्षा ते तुमचे जास्त आहेत, है की नाही. नामदेव महाराज असतील, तसेच आमचे नामदेव महाराज कराळे असतील, त्यामध्ये दिग्रसकर कराळे बाबा वायरमॅन म्हणून टाकू आपण, आहे नाही. गणेशराव महाराज हे बाबा, हां नथू बाबा, आहे की नाही. हे आता सगळ्याचे नाव मी घेतले असे गृहीत धरतो, आहे की नाही. हा कलशारोहणाचा सप्ताह आहे. बऱ्याच अनेक दिवसापासून या कलशारोहणाचं काम थकबागीमध्ये होतं असं म्हणल्यापेक्षा ईश्वराला ह्या गोष्टी यावर्षी मान्य झाल्या असतील, त्यांच्या माध्यमातून हा कलशारोहणाचा सप्ताह सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडतो आहे. आणि एक विशेष आनंदाची गोष्ट आहे, ज्यांच्या मुखारबिंदातून तुम्ही कथेचं रसवान श्रवण करताय, सेवन करताय, हरिभक्त पारायण आदरणीय परमपूज्य श्री नामदेवजी महाराज, आहे की नाही. हेही या ठिकाणी कीर्तनात उभे. तसं कीर्तनात कथाकाराचा आणि कीर्तनकाराचा जवळजवळ नाही दूरदूरचा संबंध नसतोच, पण ते या ठिकाणी कीर्तनात टाळ घेऊन उभे आहेत. हे त्यांच्या मनाचा उदारपणा आहे, मोठेपणा आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ना भव्य दिवस सप्ताह खऱ्या अर्थानं हे सर्व पुष्प गुंफण्याचं काम आमच्या किसनराव मामानं केलेलं आहे. एक लक्षात घ्या, कारण एक एक फूल आपल्याला तोडून आणता येईल, पण सगळे फुलं एकत्र गुंफण्याचं काम ज्याला जमतंय ना, त्याच्यावर गुरुची, देवाची आणि आईवडिलाची कृपा लागते. आणि ह्या तीनही कृपा प्रसादानं युक्त आमचे किसनराव मामा आहेत. हे सगळे फुलं गुंफलेत आणि या सगळ्या फुलामध्ये श्रोते नावाचं फूल मध्यंतरी आहे की नाही. आहेत कमी नावीला जाता गावात सप्ते भरपूर होतात, आहे की नाही. कमी असू द्या, पण जेवढे कमी आहेत तेवढे दर्दी लोक आहेत ऐकणारे, असं चेहऱ्यावर दिसतंय. बरं, झाड ओळखायचं तर ज्ञानोबाराय सांगतात, त्या फुलानं झाड ओळखा. आणि माणूस ओळखायचा की चेहऱ्यावर, त्याच्या बोलण्याच्या कृतीतून माणूस ओळखला जातो. त्यामध्ये हे सर्व श्रोतेजन मायबाप असतील, आदरणीय मृदंगवादक श्री राम महाराज हे या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. इकडे आमचे विनेकरी बापू, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. तिकडं लवणगावकर, ते तुम्ही असे टाकाटेका देऊन बसले, त्याच वेळेस माझ्या ध्यानात आलं, आहे की नाही. सर्वांच्या मध्यस्थीमध्ये नामचिंतनाचा हा सोहळा, ज्ञानयज्ञाचा हा सोहळा भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षाच्या पारंपरिक भूमिकेमध्ये यावर्षी संपन्न होत असताना हा दिव्य थाटमाट सोहळा आणि कीर्तनाचं हे दुसरं पुष्प आहे. आणि कीर्तनाकरता श्रीमंत, शांत आणि संत अशी त्रिकुटी वारकरी संप्रदायामध्ये एकमेव ज्या साधूनं साधल्या गेली असे संत श्री नाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. पहिल्या दिवशी रूपक किंबहुना रूपाचा अभंग घ्या, किंबहुना भगवंताच्या लीला चरित्राचा अभंग घ्या. दुसऱ्या दिवशी संतपर चालतो. या प्रकरणाच्या अवस्थेतून आज संताचं लक्षण प्रतिपादन करण्याकरता नाथ महाराजांनी जो अभंग चिंतनाकरता सांगितलेला आहे, प्रामुख्यानं या अभंगाच्या वाङ्मयामध्ये वेगवेगळ्या चरणामध्ये वेगवेगळ्या संत महात्म्याच्या रूपकतेचं किंबहुना लक्षणाचं प्रतिपादन केलेलं आहे. बघा, ते श्रीमंत आहेत, ते संत आहेत आणि ते शांत आहेत. अधिकरून वारकरी संप्रदायाच्या सकल संत मंडळीचं चरित्र डोळ्यासमोर जर आणलं तर काही संत हे संत आहेत पण श्रीमंत नाहीत. काही संत हे शांत आहेत पण श्रीमंत नाहीत. काही संत हे श्रीमंत आहेत, संत आहेत पण शांत नाहीत. पण या ठिकाणी नाथबाबाच्या जीवनामध्ये संत, श्रीमंत आणि शांत ही त्रिकुटी आदी करून सकल संत मांदी यादीमध्ये एकमेव नाथबाबाच्या चरित्राला शोभलेली आहे, नाथबाबाला शोभलेले आहे. ते श्रीमंत आहेत, व्यवहारिक दृष्टिकोनातूनही ते श्रीमंत आहेत आणि पारमार्थिक दृष्टिकोनातूनही श्रीमंत आहेत. ज्यांचा अभंग आहे 2 मिनिटाकरता त्यांचा अधिकार पाहणं गरजेचं आहे. बघा, दोनही प्रकारच्या अवस्थेतून ते श्रीमंताच्या यादीमध्ये मोडल्या जातात. प्रमुखतः व्यवहारिक जर श्रीमंती जर आपण डोळ्यासमोर आणली तर नाथबाबाच्या श्रीमंतीचं वर्णन करत असताना नाथबाबाच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, सरासरी
एका तालुक्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये किती गावं असतात? एका तालुक्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये किती गावं असतात? अंदाजे सांगू द्या, आपल्याला का कोणी इथं कमी जास्त झालं तर काही पकडणार नाही, आहे की नाही? 664 गावची वतनदारी नाथबाबाच्या घरची होती. किती गावची? याचा अर्थ असा आहे 664 गावचे मालक नाथबाबाच्या घराण्यातले होते. ही व्यवहारिक श्रीमंती सांगतोय. एवढंच नाही, नाथबाबाकडं जे आता आपण प्रत्येक जण देवघरात देव पूजतो का नाही, प्रत्येक देवाच्या प्रतिमा ह्या सोन्या चांदीच्या होत्या. आताही त्याचं रूपक आहे, जे पैठणला गेले असतील आताही त्या देवघरामध्ये ह्या देवाच्या प्रतिमा सोन्या चांदीच्या मिळतात. आपल्याकडे जास्तच गर्भ श्रीमंत असला तर एखादी मूर्ती सोन्याची मिळत, नाही तर सरासरी प्रत्येकाच्या देवघरात ह्या मावश्या त्या औषधाची डंबरेला असतात ना, रिकामे झालेले, ते साचे बनवतात, है की नाही? त्या जर्मलच्या सरासरी 60% त्याची प्रतिमा करून देवपूजा करतायत. मला तो भाग सांगायचा नाही. गर्भ श्रीमंती नाथ महाराजांची, व्यवहारिक श्रीमंती. एवढंच नाही, नाथबाबाकडं दोनही वेळेस नामचिंतन 16 कीर्तन 16 पार पाडत होता. जे लोक कीर्तनाला येत होते, जे लोक प्रवचनाला येत होते, प्रवचन कीर्तन आटोपल्याच्या नंतर त्या लोकांना घरी जात असताना एक पावभर गूळ, त्या काळातला एक पावभर गूळ आणि एक पावशर डाळ देण्यात येत होती. किती? एक पावभर गूळ आणि पावशर डाळ. त्या काळात तुम्ही विचार करा, 4-5 भावामध्ये एक शर्ट राहायचं त्या काळात. पाहुणे घरी आले तर पाहुण्यासोबत एकानं, त्याच्या अगोदरचा काळ सांगतोय नाथबाबाचा, त्या काळात जे कीर्तनाला येत असतील, कीर्तन आटोपल्यावर प्रवचन आटोपल्यावर त्यांना पावभर गूळ आणि पावशर डाळ देण्यात येत होती. ही परंपरा जर आता असती ना, त्या काळातली. आणि नाथबाबाच्या घरामध्ये कीर्तन प्रवचन श्रवण करण्याला आलेल्या प्रत्येकांना पुरणपोळीचा बेत दररोज होता. पोटभर पुरणपोळी, नुसती कोरडी पुरणपोळी नाही तर त्याच्यावर पोटभर तूप असायचं. तूप, अलीकडचं तूप वेगळं आणि त्या काळातलं तूप वेगळं. ही गर्भ श्रीमंती माझ्या नाथबाबाची. गोदावरी मातेवर संध्या करायला जात असताना वेदशास्त्र संपन्न, वेद ज्याची मुखवत गदा आहेत, ते गोदावरीवर नाथबाबाला स्नान करायला नेत असताना ते देवबाप्पा ते ब्राह्मण वेदाचे मंत्र उच्चारण करत नाथबाबाला गोदावरीवर स्नान करायला न्यायची. त्रिवार संध्या नाथबाबाची. ऊन लागू नये म्हणून नाथबाबाच्या डोक्यावर उन्हापासून संरक्षण होण्याकरता छत्री धरल्या जात होती. ती छत्री सामान्य 150-200 रुपयाची नव्हती. ती छत्री 34 किलो, त्या छत्रीला नुसतं सोनं लागलेलं होतं. काय विचार करा, ज्याला ऊन लागू नये म्हणून 34 किलो सोन्याची छत्री डोक्यावर धरल्या जात होते, त्याच्या श्रीमंतीचं वर्णन आहे. बरं, 34 किलो सोन्याची छत्री धरणारा तो काय बिड्या फुकणारा असेल का? तोही त्याच अधिकाराचा होता मायबापानो. त्याच्याही त्या काळात 14 तोळ्याचं सोन्याचं कडं, चरित्र वाचा, त्याच्या दंडात होतं. ही नाथबाबाची व्यवहारिक श्रीमंती. बघा ना, व्यवहारिक श्रीमंती. याच्या उलट सांगायचं झालं तर माझ्या नाथबाबाची पारमार्थिक श्रीमंती आहे, ज्याच्या घरी न सांगता जगाच्या मालकानं 36 वर्ष कामं करावी. ही नाथबाबाची पारमार्थिक श्रीमंती. विठ्ठल विठ्ठल आता केवढाही श्रीमंत माणूस असू द्या, त्याच्याकडे जास्तीत जास्त सालदार गडी किती वर्ष राहील? 4, 2, 10, 5 जास्तीत जास्त. पण ज्याच्याकडं जगाच्या मालकांना, मी सालदार गड्याची गोष्ट करत नाही, जगाच्या मालकानं 36 वर्ष कामं करावी. 12 वर्ष एक पार्ट, 12 वर्ष झाले की दुसरं पार्ट, आणि 12 वर्ष झाले की तिसरं पार्ट. माणूस काम करणारा एकच, पण पार्ट जसं पिक्चर बदलतो का नाही, अभिनेता तोच असतो पण पार्ट बदलले जाते की नाही, तसं जगाच्या मालकानं जे पार्टबळ घेतलेलं आहे नाथबाबाकडं 12 वर्ष, 12 वर्षाची साध्य काळाची प्रवेशा जगाच्या मालकानं नाथबाबाच्या घरी कामं न सांगता कामं करावी.
काम सांगितल्यावर करणारे पुष्कळ आहेत, पण न सांगता काम करणारा न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व न सांगता करी सर्व कामे, न सांगता करी सर्व कामे, हे चरण अत्यंत महत्वाचं आहे. आमचे सालगडी आमच्या घरातले लोक म्हणल्यापेक्षा ज्याच्यासोबत आमचा निकटवर्षी महाराज संबंध आहे ती सुद्धा न सांगता काम करतील का, शंका आहे. सांगितले तरी करतील तरी शंका आहे. न सांगता ही गोष्ट लांबच आहे. ज्याच्याकडं जगाच्या मालकानं 36 वर्ष काम करावी. देवपूजेला बसले की जगाच्या मालकानं चंदन घासण्याचं काम करावं. श्रीखंड्या चंदन उगाळून श्रीखंड्याच्या रूपानं जगाच्या मालकाने नाथबाबा देवपूजेला बसले की श्रीखंड्याच्या रूपात चंदन नाथबाबाला उगाळून द्यायचं आणि ती चंदन नंतर देवाला लावायचं. बघा, उगाळून चंदन देणारे देव आणि लावायचे त्याला ते देव. 36 वर्ष जगाच्या मालकानं कामं केली. एवढंच नाही, नाथबाबाच्या पत्नीच्या लुगड्याची धुण्याची कामं सुद्धा जगाच्या मालकानं करावी. ऐसा भक्तीसी भुलला नीच कामी करू लागला, साधा वया भक्ती काच नाही लाज तरीत. पारमार्थिक आणि व्यवहारिक श्रीमंती मी मोजक्या शब्दामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्या नाथबाबाचा हा अभंग आहे. ते श्रीमंत आहेत, ते संत आहेत आणि ते शांत आहेत. बघा तुम्ही, श्रीमंत संत बरेचसे काही लोक आहेत, पण ते शांतच असतील शंका आहे. कारण शांती नावाची अवस्था पारमार्थिक जीवनामध्ये पहिली वाटचाल सांगितली. ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, ज्याच्या जीवनामध्ये शांतता नाही आहे तो परमार्थाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचल्या जाईल शंका आहे की नाही. थोडं मोजक्या शब्दात सांगतो, ज्याचं नाव शांती आहे त्या मावशीला विचारा शांत आहे का, आहे की नाही. शांत ही ज्ञान अभ्यासात ध्यान विशेषते. ध्यानात सर्व कर्मफल त्याग आणि त्यागात अनंतरम शांती, आहे की नाही. ज्ञानापेक्षा ध्यान विशेष आहे, ध्यानापेक्षा सर्व कर्मफलाचा त्याग विशेष आहे आणि त्यागामध्ये शांती आहे आणि शांतीमध्ये समाधान आहे. आणि त्याग नावाची पार्श्वभूमिका संत नावाची अवस्था सोडली तर फार तुरळक लोकांच्या जीवनामध्ये प्राप्त होते. त्याग प्राप्त होण्याकरता, त्याग ही अवस्था प्राप्त होण्याकरता अंगी धगधगीत वैराग्य लागेल, वैराग्य लागेल.
वैराग्याशिवाय त्याग जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. ज्या सद्गुरू जोग महाराजांच्या प्रेरणेनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे काही कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार महाराज मंडळी आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, त्या जोग महाराजांच्या जीवनातला एक छोटासा चरित्राचा भाग तुमच्या डोळ्यासमोर सांगतोय. त्या काळात महाराजांचं प्रवचन चालू होतं. सारस बाग म्हणून आहे पुण्यामध्ये, जे काही बरेचसे काही शोधणे लोक आहेत त्यांना माहीत असेल सारस बाग आहे. आता अलीकडे त्या बागेत लोक फिरायला जातात. त्या काळात तिथं प्रवचन व्हायचे जोग महाराजांचे. आणि चांगले चांगले विद्वत्त रत्न महाराजांच्या प्रवचनाला श्रवण करण्यासाठी श्रोते म्हणून हजर राहायचे. त्यामध्ये लोकमान्य टिळक ही सुद्धा जोग महाराजांच्या प्रवचनाला दररोज श्रवण करण्यासाठी हजर राहायचे, दररोज. आणि त्या काळातला एक पुण्यातला गर्भ श्रीमंत माणूस, त्यांनी लोकमान्य टिळकांना कितीतरी वेळेस आग्रह केला होता, विनंती केली होती की तुम्ही माझ्या घरी चला, तुमचे पाय माझ्या घराला लावा. पण लोकमान्य टिळकांनी त्या गोष्टी ऐकल्या नाही. पण एक दिवस लोकमान्य टिळक हे प्रवचन श्रवण करत असताना त्या गर्भ श्रीमंत माणसाने त्या सारस बागेमध्ये बघितले. आश्चर्य वाटलं. ज्या टिळकांना मी 1000 वेळा आमंत्रण दिलं ते टिळक माझ्याकडे यायला तयार नाहीत आणि या महाराजाच्या प्रवचनात दररोज येऊन बसतात. दुसऱ्या दिवशी त्या श्रीमंत माणसानं ठरवलं टिळकांना आपल्याकडे घेऊन यायचंय, पण दुसऱ्या रस्त्यानं आपण ते आजमावून बघू. घरी गेल्याच्या नंतर जो काही मॅनेजर होता, जो काही कॅशियर होता, त्याला सांगितलं एक काम कर, एका पोत्यामध्ये पैशाच्या गड्ड्या टाक. पूर्ण असं पॅक पोतं भरलं. त्या काळात पैसे ना 100च्या गड्ड्यात जे असतील ते पैशानं पोतं भरलं. गाडीमध्ये जे असेल ते तिथं टांग्यामध्ये टाकलं. जिथं प्रवचन चालू आहे तिथं तो श्रीमंत माणूस ते पोत्यानं ते पैशानं भरलेलं पोतं घेऊन आला. प्रवचन आटोपल्या गेलं. सगळे लोक महाराजांचं दर्शन घेत होते. हाही गर्भ श्रीमंत माणूस महाराजांच्या पायावर आपलं डोकं टेकवतोय आणि महाराजांना विनंती करतोय, महाराज माझी एक इच्छा आहे. काय? काहीच नाही, हे पोतभर पैसे घ्या, हे पोतभर पैसे घ्या, पण उद्यापासून या जागीचं प्रवचन तुम्ही माझ्या घरामध्ये प्रवचन करा. काय करा? या जागेवर जे प्रवचन करताय तेच प्रवचन, फक्त जागा चेंज करा, माझ्या घरामध्ये प्रवचन करा. त्याचा भाव वेगळा होता. तुम्ही जर माझ्या घरात प्रवचन केलं तर हे जे टिळक बसलेत ना हे तिथे येतील आणि माझ्या मनातली आर्थ इच्छा पूर्ण होईल. महाराज म्हणले ते शक्य नाही, तुमचे पोतभर पैसे घेऊन जा. पुन्हा तो सद्ग्रस्त थोडा बाजूला गेला आणि पुन्हा म्हणले, महाराज थोडा विचार करा, एक पोतभर पैसे आहेत, एक पोतं भरून पैसे आहेत, हे घ्या. मी तुम्हाला प्रवचन करू नका म्हणत नाही, ही जी इथे करताय ती एवढं माझ्या घरामध्ये करा. बाबा हे पैसे घेऊन जाय. टांग्यापर्यंत त्या पैशाचं पोतं नेलं आणि त्या सद्ग्रस्ताला राग आला आणि त्याने सांगितलं, महाराज तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये हे पोतभर पैसे पाहिले नसतील तुम्ही. एक लक्षात घ्या महाराज, असे पोतभर पैसे देणारा तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. हा, शेवटचं सांगतोय, पोतभर पैसे घ्या, पुन्हा पोतभर पैसे देणारा तुम्हाला मिळणार नाही, भूतो न भविष्यती. जोग महाराजांनी सुंदर वाक्य दिलं, हे बघ पोतभर पैसे देणारा मला मिळणार नाही, याच्यापेक्षा मी तुला सांगतोय पोतभर पैशाला लात मारणारा जोग महाराज पुन्हा भूतो न भविष्यती मिळणार नाही. हे महत्वाचं आहे. जा तुम्ही पैसे घेऊन. ही सगळी पार्श्वभूमिका त्यागाची आहे. कशाची आहे? त्यागाची आहे. त्यागामध्ये लक्ष्मीला सुद्धा महाराज नाही म्हणण्याची ज्याच्या अंतकरणामध्ये शब्दप्रयोग आहे त्याचं नाव त्याग आहे. आणि सकल संत मंडळी त्यागाच्या भट्टीमधून महाराज तापून बाहेर आलेले. आणि त्याग नावाची पार्श्वभूमिका आहे. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये असेल त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, कुछ पाने के लिए, हिंदी में म्हण आहे की नाही, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, लेकिन कुछ खोया ही नहीं, पाने की आस लगा कर बैठा है. त्याग लागेल,
आणि संत नावाची अवस्था प्राप्त होण्याकरता नाथबाबाच्या जीवनामध्ये शांतता एवढी आहे, शांतता एवढी आहे. बऱ्याचशा लोकांच्या मुखारविंदातून तुम्ही ऐकलं. अलीकडच्या काळात 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील. स्वतःच्या स्वपत्नीच्या पाठीवर परका माणूस बसल्याच्या नंतर सुद्धा त्याला जीव म्हणण्याची ज्याच्या अंतकरणामध्ये उदारता आहे त्याचं नाव नाथबाबा. विठ्ठल विठ्ठल ज्याच्या जीवनामध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरं उदाहरण कोणतंच लागू पडणार नाही. स्वपत्नीच्या पाठीवर परक्या माणसानं येऊन बसावं आणि त्याला पाय धरून म्हणावं जेवण केल्याशिवाय जाऊ नका. काय अंतकरणात त्याग नावाची भूमिका आणि शांतता नावाची अवस्था असेल. त्याचं नाव साधू आहे. अलीकडं काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार एक एक विकार सोडण्याकरता जाण्याकरता हजारो कोट्यवधी जन्म घ्यावे लागतात. एक एक विकार घालण्याकरता काम, क्रोध. ज्याला रागच येत नाही त्याचं नाव, ज्याला रागच येत नाही त्याचं नाव 7 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई सांगते माझ्या ज्ञानोबरायला, ज्यावेळेस सिद्धेबेटातून माझे ज्ञानोबाराय मधुगरी मागण्यासाठी आळंदी गावामध्ये प्रवेश करतात आणि मधुगरी मागत असताना प्रत्येकाच्या अंगणामध्ये, प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन मधुगरी मधुगरी असा आवाज देतात. त्या गावातल्या लोकांनी ज्ञानोबारायला मधुगरी ते दिलीत नाहीत, पण अपशब्दानं बोलल्याशिवाय कुणीच राहिलं नाही. शेवटी एक दिवस माझ्या ज्ञानोबारायला राग आला आणि अंतकरण पाझरल्या गेलो, डोळे गदगद झाले आणि ते ज्ञानोबाराय ताड 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 सिद्धबेटामध्ये आले. सिद्धबेटातल्या झोपडीचा दरवाजा बंद करतात आणि जगाची माय आज झोपडीचा दरवाजा बंद करून स्पुंद स्पुंद रडायला लागते. ज्ञानोबारायचं दुःख अनावर झालेलं आहे. तिथं समजावण्याकरता, सामंजस्यपणा देण्याकरता कोणीच नाही. कारण निवृत्तीच्या ध्यानात आलं आज ज्ञानोबारायच्या आरती दुःख व्यक्त करतात, समजून फायदा नाही. निवृत्तीनेही काही बोलले नाही, सोपान काकाही काही बोलले नाही, पण 7 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई ज्ञानोबारायला बोलते, दादा उघडा ना दरवाजा, दादा उघडा दरवाजा. आणि आतून माझ्या ज्ञानोबारायचा शब्द प्रयोग बाहेर आला, मुक्ते नाही दरवाजा उघडणार, जा तुझं तू काम कर. दादा अहो असं काय करताय? जीभ आपल्या दातानं चावली म्हणजे कोणी बत्तीशी पाडते. काय झालं मुक्ते? आपल्याला या समाजाने आपलं म्हणावं. मुक्ते या समाजाने आपल्याला 2 शब्द प्रेमाचे बोलावं म्हणून आपल्या आईबापानं देहांत प्रायश्चित्तासारखं, हो महाराज प्रायश्चित्त घेतलं का नाही? आईबाप गेले, हा समाज आपलं म्हणायला तयार नाही, 2 प्रेमाचे शब्द बोलायला तयार नाही. या समाजाचं आपण एवढं वाईट तरी काय केलंय? या समाजात मला कंटाळा आलेला आहे, आता मला नाही राहायचं या समाजामध्ये. त्यावेळेस मुक्ताबाईनं सांगितलं, दादा समाज आपल्यावर कितीही रागाच्या उद्देशानं जरी आला ना, क्षमा करण्याची पात्रता ज्याच्या जीवनात आहे ना त्याला माय म्हणतात. समाज आपल्याकडं अग्नी होऊन येण्याचा प्रयत्न केला तर पाणी होण्याची क्षमता ज्याच्या जीवनात आहे ना त्याला साधू म्हणतात. दादा योगी आहेत तुम्ही योगी
टाळ्या वाजवा बरं. अशा हा आनंद झाला की टाळ्या वाजवायचा आहे की नाही. टाळ्या वाजवल्या म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे. आणि आनंद हा शरीराचा नाही, आनंद हा आत्म्याचा आहे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. योगी त्याला म्हणतात जो जगाचा अपराध सहन करतो. एक 2 मिनिटाकरता डोळ्यासमोर आणा, बुद्धीच्या समोर आणा. जर संत महात्म्यानी तुमचा आमचा अपराध सहनच केला नसता तर आपण या धर्म मंडपात असतो का? 2 मिनिटाकरता लक्षात द्या. ज्यांनी गावाच्या बाहेर काढलं त्याच्यासाठी गाथा तोच, आणि जो टाळकरी बनला त्याच्यासाठी गाथा तोच. जो पान खाऊन अंगावर थुंकला त्यालाही प्रसाद तोच, आणि जो बाबाचा शिष्य बनला त्यालाही प्रसाद तोच. है की नाही? प्रसादामध्ये भिन्नता नाही आहे. साहे अपराध जनाचा. चिमुकली मुक्ताबाई सांगते, दादा तुम्ही योगी आहेत, तुम्ही साधू आहेत. योग्याला राग आला न पाहिजेत, साधूला राग आला न पाहिजेत, आणि ज्याला राग येतोय त्याला साधू म्हटलं न पाहिजेत. राग साधूला येत नाही अशातला भाग नाही बरं. साधूला राग येत नाही अशातला भाग नाही, पण तो राग जो निर्देशनामध्ये आणायचा आहे तो आवेशातून नाही, तो बोलण्यातून आनंद. तुम्ही नाथबाबाच्या गाथ्यामध्ये पहा, तुकोबारायच्या गाथ्यामध्ये पहा, रागाचे बरेचसे अभंग आहेत. रागाची परिकाष्ठा तुकोबारायनं केली बोलण्याच्या माध्यमातून. बोलण्याच्या माध्यमातून राग आला नाही अशातला भाग नाही. नाथबाबा त्याच्या पुढचं बोलतात. ती बोलण्याची आपली या ठिकाणी हे नाही आहे. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही, जलदान धर्म करा वाटत नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये परोपकाराची भावना आहे. नामाविन मुख सर्पाचे ते पीळ, नामाविन मुख सर्पाचे ते पीळ. नामाविन मुख जे भजन करत नाही त्याच्यासाठी सांगितलंय. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही, त्याचं तोंड नाही. सापाचा नळा असतो ना, त्या नळ्याची उपमा तोंडाला दिली. आता ह्याच्यापेक्षा वेगळं बोलणं कोणतं आहे? तुमच्या इकडे नळाच म्हणतात ना सर. काय माय गेली, काय माय गेली हरिपाठ नको ते नको ते नको तेवढ्या निकृष्ट दर्जाचं बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही, जो परोपकार करत नाही. नाथ महाराज तुकोबार आहे, त्याच्या मायपर्यंत गेली, त्याच्या बाबापर्यंत गेली. अजून काय बोलायचंय? स्वर्गातली अप्सरा तुकोबारायचं भजन बंद पाडण्यासाठी बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा देव लोकांना कारस्थान करून तुकोबारायच्या भंडाऱ्या डोंगरावर भजनाच्या जागेवर पाठवली भजन बंद करायला. तुकोबारायनं तिला हात जोडून सांगितलं, माय मी भजन करू दे. पण माय म्हणल्यावरही ती बाई ऐकायला तयार नाही. माय म्हणल्यावरही ती बाई ऐकायला तयार नाही. पुन्हा म्हणले मी तुझ्या पाया पडतो, भजन करू दे, तरी ती ऐकायला, असतात काही काही लोक तशी, तरी ती ऐकायला तयार नाही. शेवटी तुकोबारायनं तिच्यासाठी अभंगच खर्च केला. एवढ्या सगळ्या विश्वातले, या सगळ्या जगातले माणसं कमी पडले का तुला? आपलं रागाचं बोलून बोलून बोलणं काय असतंय? ये मारील 2-3 जास्त. जे नाही ते बोलायचं ते शिवाय देतील. पण तू गोबारा इथपर्यंत गेली, तुला भरतार पाहिजेत, तुला नवरा पाहिजेत ना.
या जगातली माणसं कमी पडली, माझं भजन बंद करायला आली याच्यापेक्षा. पण माणसाच्या या मृत्यू लोकातले सगळे नियम उलटे सांगितले नाथबाबांना. नियम उलटे सांगितले. ये मृत्यू लोकीची उपरा, उलटे सगळे नियम. आता तुम्ही इथं बरेच लोक टोप्या घालून कीर्तनाला आले का नाही? डोक्यात टोपी आहे का टोपीत डोकं आहे? बरं हा, डोक्यात टोपी आहे का टोपीत डोकं आहे? टोपीत डोकं आहे. पण आपण बोलण्याची पद्धत काय आपली? टोपी घालते डोक्यात, मग चिर डोकं. कपडे घालू दे अंगात. आता अंगात कपडे आहेत का कपड्यात अंग आहे? बोलणंच आपलं या मृत्यू लोकातले सगळे नियमच उलटेत. आणखी सांगू तुम्हाला, जर एखाद्या माणसाला जर आपण म्हणलं ना, ए जनावर, तू जनावर आहेस, त्याला राग येते. काय ते जनावर म्हणतो? मला जनावर म्हणतो तो आपल्याला त्याच शब्दात प्रतिघात करेल. पण त्याच माणसाला म्हणावं तू वाघ आहे, काय म्हणावं? वा वा तू वाघ आहेस, ते लगेच छाती बघवतोय, मी कोण आहे? वाघ आहे. पण वाघ कोण असते येड्या? वाघ जनावरच असते. जनावर म्हणलं की राग आहे आणि वाघ म्हणलं की उलटेच नियम आहेत. नाथ बाबा आधी करून सकल संत मंडळी वेगवेगळ्या रूपकाच्या माध्यमातून आपला राग समाजाच्या समोर व्यक्त करतायत. वेगवेगळा राग, त्याला रागच येत नाही, ते संत आहेत. पण तो रागही समाजाच्या कल्याणाकरता उपयुक्त आहे. त्यात साधूचा उपयोग नाही, त्यात साधूचं काही भलं नाही, त्या रागातूनही समाजाचं कल्याण आहे. आधी करून राग एक एक विषय संपवण्याकरता हजारो जन्म घ्यावे लागतात. रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श, एक एक विषय संपवण्यासाठी हजारो प्रकारे महाराज अध्ययन करावं लागते, साधना करावं लागतात नुसता राग जाण्यासाठी. आणि ही या साखळी पद्धतीचे येते सगळे. काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार. ही एक आला की दुसरा येतोच, दुसरा आला की तिसरा येतोच, आणि तिसरा आला की, हे की नाही, ही अगदी साखळी पद्धतीचे आहेत. जुळे भाऊ म्हणायला काय हरकत नाही. एक म्हणला राग आला नाही म्हणजे माणूस साधू झाला. काय म्हणला? रागच आला नाही की माणूस कोण होत आहे? साधू, संत. जर राग नाही आल्यावर साधू होत असेल तर राग काही एवढं सामान्य गोष्ट आहे का? एक जण 25 वर्ष काशीत जाऊन बसला. किती वर्ष? 25. त्याला साधू व्हायचं होतं. काय व्हायचं होतं? साधू. 25 वर्ष काशीत जाऊन बसला. ह्या ग्रंथाचं अध्ययन कर, ते पुराण वाच, ते वाच, त्या वेदाचे शब्द महाराज ह्या श्रुत्या पाठ करत बसला. 25 वर्षानं त्याला खात्री पटली, आता मी कोण बनलो? मी कोण बनलो? साधू बनलो. आता आपला राग गेला. आता 25 वर्ष मी काशीमध्ये अध्ययन केले, मोठ्या साधू झालो. आता ज्ञानोबा तुकोबारायसारखे लोक मला साधू म्हणतील. आता गावाकडे जाऊ. निघलं गावाकडे. आलं कनेरगाव. कनेरगावून 2-3 किलोमीटर त्याचं गाव असेल कुठंतरी. बसलं एस टीमध्ये आणि गावातल्या एका लहानपणीच्या लंगोटी यारानं पाहिलं, अरे हे महाद्या आपल्याच गावातले. लंगोटी यार ओळखत असतो बरोबर. पण हे आता मोठा महाराज होऊन आले, दाड्या गिड्या वाढवल्यात, साधू बनले. पण खरंच महाराज आहे का खोटा महाराज आहे तपासून पाहू. बसल्या बसल्या एस टीमध्ये दोघंही एकाच सीटवर बसले आणि या लहानपणीच्या बालमित्रांनी त्याला विचारलं, का हो महाराज दिसतं वाटते? महाराजच आहे. कुठं गेले होते? म्हणे काशीला. किती वर्ष होते? म्हणे 25 वर्ष होते. कशासाठी? म्हणे राग जाण्यासाठी. गेला का राग? हो गेला राग. आता कुठं चालले? इथून 3 किलोमीटर माझं गाव आहे. 1 किलोमीटर कनेर गावातून गाडी पुढं आली आणि पुन्हा शेजारच्या विचारलं, का हो महाराज दिसता वाटते? हो महाराजच आहे. कुठं गेल ते? म्हणे काशीला. किती वर्ष? 25 वर्ष. कशासाठी? राग जाण्यासाठी. गेला राग? हो गेला राग. कुठं चालले? गावाकडे चाललो. पुन्हा 1 किलोमीटर गाडी पुढं आली आणि पुन्हा शेजारच्या विचारलं, का हो महाराज दिसता वाटते? ते म्हणे हो बाबा महाराजच आहे. 25 वर्ष काशीत होतो, राग जाण्यासाठी गेलो होतो, राग गेलाय. आता घराकडे चाललो. हे पुढचं जे गाव आहे ना ते माझंच गाव आहे. आता नको विचारू. बरं नेमकं गावाच्या गावखरीमध्ये गाडी गेली आणि या शेजारच्या विचारलं, का हो महाराज दिसतं वाटते? म्हणलं का रे भल्या माणसा, एवढ्या वेळचं तुला मराठी सांगू लागलो, मराठी कळत नाही का रे? हा महाराजच आहे. 25 वर्ष काशीला गेलो होतो,
राग जाण्यासाठी गेलो होतो. राग गेलाय. आता हे पुढचं जे घर दिसतंय ना ते आपलंच आहे. आता जर विचारलं, आता एसटी थांबली, दरवाजा उघडला आणि एक एक प्रवासी खाली उतरू लागला. हे नेमकं त्या फाटकातून एसटीच्या खाली उतरणार तेवढ्यात त्या मागच्यानं याच्या खांद्यावर हात टाकला. का हो महाराज दिसता वाटते. हे म्हणे खाली उतर, खाली उतर. जसं खाली उतरलं तर हा मारली एक कानाखाली. अरे समोर आलं, त्याने आपल्या शर्टाची बाई काढली आणि ह्याच्या कानाखाली 2 बाई. तू घरी नको जाऊ, एसटीत बस आणि काशीत मर जाऊन. का का राग गेला नाही. नुसतं बाह्य रंगानं साधू बनण्याचा प्रयत्न आपण अनेक प्रयत्न यानं करतोय. याला साधू म्हणत नाही. शांता मानतो निवसंती संतो वसंत लोकम हितचरतः इति नाम साधू. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले इति नाम साधू. आणि त्या साधूच्या लक्षणाचं प्रतिपादन नाथ महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. कुणालाही साधू म्हणू नका, कारण येणाऱ्या काळात नाथ बाबाची हो महाराज वाङ्मयाची परिभाषा अनेक वर्षाच्या अगोदरची आहे. आणि ती लिखाणाची वाङ्मयाची परिभाषा या चालू परिस्थितीतल्या काळातली आहे. आणि ती परिस्थितीतल्या काळातली महाराज अभिलाषा नाथ बाबांनो अनेक वर्षाच्या अगोदर लिहून ठेवली. कारण या काळात साधू बनण्याकरता बरेच लोक बाह्यरंगानं त्याचं सोंग साकारण्याचा प्रयत्न करतील. साधूचं लक्षण प्रतिपादन करण्याकरता नाथ बाबा सांगतात, ज्याच्या अंतकरणामध्ये जीवन जगत असताना या पृथ्वी तलावरच्या किंबहुना या त्रिभुवनातल्या सगळ्या भूत मात्राबद्दल सारखी सारखी ज्याच्या अंतकरणात आहे त्याला साधू म्हणा. अभंगाचं पहिलं चरण. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशी. सर्वभूत प्राणी मात्राबद्दल आपल्या अंतकरणात सारखी दया आहे का नाही? आहे का सारखी दया? आपपर भाव आहे का नाही? जे माझं ते, जे माझं ते दुसऱ्याचं ते. दया सारखी नाही. 6 महिने पाणी आणायला लागलं नाथ महाराजाला. तीर्थ कुठून आणलं? काशीवरून तीर्थ आणलं. ज्या तीर्थाला 6 महिने लागले आणण्यासाठी आणि ते भोले बाबाच्या अंगावर टाकायचं होतं. काय तीर्थ? सगळे ब्राह्मण सगळे ज्ञानी लोक तीर्थ घेऊन भोले बाबाकडे चाललेत. पण वाळवंटामध्ये एक गाढव पाण्याच्या वाचून त्राही त्राही करायला लागलं. नाथ बाबांना त्या गाढवाकडे पाहिलं आणि 6 महिने जे तीर्थ आणायला वेळ लागला ना, ती तीर्थ एक वेळही उशीर न लावता, 1 मिनिटही विशीर न लावता निसंकोचपणे भोले बाबाच्या अंगावरचं पाणी कोणाच्या पाठतोंडात टाकलं? गाढवाच्या.
माफी मागतोय. त्यानं भोले बाबाच्या अंगावर पाणी टाकलं त्याला भोले बाबा देव दिसला का ज्यानं गाढवाच्या तोंडात पाणी टाकलं त्याला देव दिसला? कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद गंगा नहाने से क्या फायदा. म्हणून तर अलीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये पानपोया लावतात. काय पानपोया, थोडं माफी मागून बोलील, पानपोया लावणारे थोडं मी काही जातीभेद करत नाही, पानपोया लावणारे सरासरी हे दुसरेच असतात, मारवाडी लोक. पण ती वेगळ्या महाराज आशानं वेगळ्या इच्छेनं पानपोया लावतात. महाराज तहानलेला व्यक्ती, पाणी पिणारा व्यक्ती इथं आला तर या पाण्यानं त्याची तृष्णा शांत होईल. पण अलीकडं याच महाराष्ट्रामध्ये गिलासं साखळीन बांधून ठेवायला लागले. काही काही बहादर एवढे आहेत, किती साखळीन बांधून ठेवा. साखळीन बांधतात त्या आरती चोरापासून याला धोका आहे. थोडं माफी मागतोय. महाराष्ट्र सोडून बाकीकडे तुम्ही कोणत्या देवालयात जा, कुठेही जा, तिथं मंदिरावर, तिथं देवालयात, तिथं असं मस्जिदीच्या याच्यात असं ठेवलं लिहिलेलं नसतंय चपला बुट इथं काढा. पण आपल्या महाराष्ट्रातलं असं दुर्दैव आहे, आपल्या मंदिराच्या कोपऱ्यात आपल्या इथं लिहिलेलं लागतंय चपला बुट. नाही काही काही बहादराची इच्छा असते, बाकीचं वेगळं आहे. आपला धर्म संप्रदाय हा जगातल्या संप्रदायाच्या पेक्षा सगळ्यात संप्रदाय मोठा आहे, वारकरी संप्रदाय. पण दुर्दैवाची खंत आहे, तुम्ही गुरुद्वारामध्ये जा, गुरुद्वारात पाय धुवून जावं लागतंय. नांदेडला गेले असतील ना तुम्ही, पाय धुवून जावं लागते डोक्यावर. तिथे गुरुद्वारामध्ये गेल्यावर कोणता देव असते सांगा बरं, कोणता देव असते? काही काही ठिकाणी गुरु नानक असतात, काही काही ठिकाणी ग्रंथ असतोय. तो ग्रंथ इतर कोणता नाही, आपल्या नामदेवरायाचा ग्रंथ आहे. नामदेव महाराजांनी जे अभंग लिहिले, जे वाङ्मय लिहिले ते ग्रंथ आहे. 2 माणसं त्या ग्रंथावर असे हवा गायलेल्या असतात, पाहता ना. दररोज त्या ग्रंथाला वेगवेगळं कापड महाराज पूजा झाल्यावर बदलल्या जाते. कधी सोन्याचं कापड, कधी चांदीचं कापड. आणि 2 माणसं 24 तास माशी बसून येऊन अशा हवा हाणायला राहतात. काय श्रद्धा असेल त्या लोकांची. ग्रंथ आपलाच, पण त्याच्याबद्दल भावना बघा. आपल्या घरातली ज्ञानेश्वरी पहा, आपल्या घरातला गाथा पहा. हो, सप्त्यालाच बाहेर काढला की पुढच्या सप्त्यालाच किती अवघड आहे. आज अमेरिकेसारख्या देशात महाराज ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरी लोक PhD करायलेत. पण आमची शोकांतिका आहे, ज्या ज्ञानेश्वरीचा जन्म आमच्या महाराष्ट्रात झाला त्या ज्ञानेश्वरीकडे आम्ही पाहायला तयार नाही. ही दुर्दैवाची घटना आहे आपल्याकरता. मला सांगायचा जो मुद्दा आहे, दया नावाचा परोक्ष भाव संतांच्या ठिकाणी सारखा आहे, देवाच्याही ठिकाणी तोच आहे आणि सामान्य जीवाच्या ठिकाणी तोच आहे. दया करणे जी पुत्रासी आणि तेच दासा आणि दासी. तुकोबारायला एकदा कोणातरी एका सावकारानं कामाच्या बदल्यात मोळीवर ऊस दिले. काय दिले? ऊस. आणि ते तुकोबाराय ऊस घेऊन घराकडे येत होते. रस्त्याने येताना ती ऊसाची मोळी पाहिल्यावर लोक, लहान लहान लेकरं का गप्प बसतात, द्यान महाराज, द्यान महाराज, द्यान महाराज. सगळ्या लेकराला वाटप करत आपल्या घरापर्यंत येण्याची वेळ आणि ऊस संपण्याची वेळ. आणि आपले लेकरं पळत आले, तुकोबारायची मुलं बाळ पळत आले. तुकोबारायच्या हातात एकही दांडा नाही. शेवटी तुकोबारायच्या पत्नीला सांगावं लागलं, का हो, लोकाच्या लेकराला तुम्ही वाटत आले, आपल्या लेकरासाठी निदान 1-2 टिपरू तर ठेवावं. तुकोबारायचा शब्दप्रयोग आहे, आवले अगं त्या लेकरांना खाल्ले काय, आपल्या लेकरांना खाल्ले काय. दुजा भाव माझ्या ठिकाणी नाही. याच्यापेक्षा थोडं निकृष्ट दर्जाचं उदाहरण सांगेल म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. तुकोबाराय माहिती आहेत का तुम्हाला?
चोकोबार आहे पिपरीचे, वायचाळ पिपरीचे चोकोबार आहे, माहित आहेत का? चोकोबार आहे नाही? नाही कुठले? हा हो चोको, हा काकाच आहेत आपले. थोडं माफी मागून बोलील, मी कोणाची परीक्षा घेतो अशातला भाग नाही. ज्या ज्ञानोबा तुकोबाराच्या भांडवलावर आम्ही पोट भरायलो, शोकांतिका आहे आमची. अजून आम्हाला चरित्र माहीत नाही त्या लोकांचे. मुसलमान बांधवाच्या घरात जाण, त्या 7 वर्षाच्या लेकराला विचारा तुमचा धर्मगुरू कोणता, धर्मग्रंथ कोणता, चरित्र विचारा, पटपट पटपट ते लेकरं सांगतील. आणि आपल्या पोराला विचारा ज्ञानेश्वरी कोण लिहिली. एक महिना मुसलमान बांधवाचं माणूस लेकरू एका महिन्याचा रोजा धरतय. आम्ही म्हणतो आम्ही हिंदू आहे, एकादशी वर्षाच्या वर्षालाच. सांगा संत महात्म्यांनी जी संस्काराची बराच अवस्था तुमच्या आमच्या जीवनामध्ये लावलेली आहे, ते अत्यंत महत्वाचे आहे. चोखोबार आहे हे पंढरपुरापासून एक मंगळवेढा नावाचं गाव आहे अलीकडं, मंगळवेढ्यातले चोखोबार आहे. महार समाजामध्ये जन्माला आलेले चोखोबार आहे. जेवढी उच्च दर्जा माझ्या तुकोबारायचा आहे, जेवढा उच्च दर्जा माझ्या ज्ञानोबारायचा आहे, जेवढा उंच दर्जा वारकरी संप्रदायामध्ये माझ्या नामदेवरायचा आहे, तेवढाच उंच दर्जा माझ्या चोखोबारायचा आहे. बरं, नामदेवाची समाधी कुठे आहे? पंढरपुरामध्ये नामदेवाच्या पायरीजवळ. किती पायऱ्या आहेत? किती पायऱ्या आहेत? नामदेवाच्या पंढरपुरातल्या पायऱ्या तर पाहिल्या असतील ना तुम्ही? औ पाहिल्या का साखरपुड्यात बसले इथं तुम्ही? किती पायऱ्या आहेत? औ मोजल्या नाही. मला मग येताना एक जण, महाराज पैसे किती ठरले तुमचे? हा पैसे काय ठरवले तुम्ही? पायऱ्या मोजत ना. पंढरपुरात गेल्यावर बाकीच्या उपाध्या केल्यापेक्षा ह्या गोष्टी आपण पाहणं गरजेच्या आहेत का नाही? तिथे गेल्यावर नाही ते बैलावर टाकायच्या झुला घेऊन येतील. ते आता जरा काळ सुधारित झाला, ट्रॅक्टरनं लोक पेरायलेत. पहिले लोक असे हातानं पेरत जायत ना. ते काय होतं हो ते नामदेव बुवा? चाडे, तिथून चाडे घेऊन ये. हा चाडा घालाव डोक्यात, तिथून चाडे घेऊन यायचे. पंढरपुरामध्ये, पंढरपूर म्हणजे संत महात्म्यांनी ज्ञानोबा तुकोबारायनं सांगितलं, ही सध्याच्या काळात भूवैकुंठ आहे. पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय ज्याला मरण येतंय त्याच्यासारखा अभागी या जगात दुसरा कोणता नाही. काही काही तीर्थ असे संत महात्म्यानं सांगितले, त्या तीर्थाचं दर्शन झाल्याशिवाय मरण जर आलं तर आपलं पाप आहे. त्यातलं प्रमुखतः पंढरपूर क्षेत्र आहे. तिथल्या दगडाचं, तिथल्या मातीचं, तिथल्या गवताचं जरी दर्शन झालं तर जीवाचं कल्याण आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जाऊ द्या, नामदेवराच्या पायऱ्या. पण नामदेवाच्या घरचे माणसं माहिती आहेत का तुम्हाला? हो, राशन आणायला एका माणसाला किती किलो भेटते राशन? 5 किलो. म्हणजे नामदेवराच्या घरात किती माणसं होते? राशन कार्ड पाहिलं का नामदेवरायचं तुम्ही? किती? मग 14 काऊन म्हणाले तुम्ही अगोदर? मग ही बाहेरची होती की जनाबाई? जनाबाई बाहेरची होती का? ज्यावेळेस 3 दिवस अन्न पाण्याविना ही महाराज 7 वर्षाची पोरगी पंढरपुरामध्ये घाटामध्ये होती, त्यावेळेस नामदेवराची करंगळी पकडली आणि नामदेवराला विनंती करू लागली, महाराज मी 3 दिवस झाले माझ्या पोटात अन्न पाणी नाहीये, मला काहीतरी खायला द्या. आणि नामदेवरायनं
त्याच जनाबाईला आपल्या घरी आणलं, दरवाजाच्या बाहेर उभं केलं आणि घरामध्ये जाऊन आपल्या आईला विचारतात, आई एक 3 दिवस झाले अन्न पाण्याविने एक छोटीशी मुलगी उपाशी तपाशी आहे आणि तिला काहीतरी खायला मागते, आई तिला मी आणू का घरात? त्यावेळेस नामदेवरायच्या आईनं सांगितलं, नामा अरे आणू का म्हणून काय विचारतो? आणि नामदेवराय म्हणले, आई आपण पहिलीच चौदा आहे, आपल्याच खाया प्यायची वांदेत, तिला काय? आईनं नामदेवरायच्या सांगितलं, नामदेवा आपल्या घासातला घास जो काही शिल्लक राहील तो तिला देऊ, ती परकी नाही, आपण जसे 14 आहेत ती आपल्यातलीच 15वी म्हणून 14 हा आकडा बाद कर, आपण किती आहे? जणी धरून 15 म्हणणं का आता? हा स्पेशल अभंगच आहे 15 जणाचा. कोणाही राजाई दोघी सासू सुना राम राम जाना बापले राम राम जाना बापले नारायण ठाकर रामाचा हे दोघी पुत्र निर्मले पवित्र नाच वंशी अडाई गुणाई साईचा कराय दोघी सुना बाई रामयाच्या अबुबाई बहिणी बेडी पिसी तिजनी नाम याती राम राम जाना बापले राम राम जाना बापले किती झाले मोजले का तुम्ही? हे सगळा बायोडाटा नामदेवरायच्या घरातल्या माणसाचा होता. मोजले का नाही तुम्ही? आ मोजले का तुम्ही? हो तुमच्या मनात आहे काही? नाही फाल्ट वायरमॅनला कळत असते म्हणून विचारायलो. 15 लोकांची यादी आहे नामदेवरायची. त्या 14 लोकांच्या पायऱ्या पंढरपुरामध्ये आहेत. नामदेवरायच्या पायरीच्या बाजूलाच माझ्या चोखोबारायची समाधी पंढरपुरामध्ये. स्वतः जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आणि नामदेवरायनं मिळून मंगळवेळ्यात चोखोबारायचे हाडं होते, ते हाडं आणले आणि नामदेवरायच्या पायरीच्या समोर देवाच्या हातानं त्या अस्थिचं विसर्जन केलं आणि तिथं माझ्या चोखोबारायची समाधी बांधली. ती चोखोबाराय. ज्या चोखोबारायच्या बायकोचं, ज्या चोखोबारायच्या पत्नीचं बाळंतपण देवानं केलं. कोण? याच्यावरून चोखोबारायचा अधिकार ध्यानात येईल. बरं याच्यावरून चोखोबारायचा अधिकार ध्यानात येईल. चोखोबारायच्या बायकोची डिलिव्हरी पांडुरंगानं करावी हा माझ्या चोखोबारायचा अधिकार. इमानदारी सांगा, स्वतःच्या सुनाचं बाळातपण सासू करायले का? मी संबंध सांगायला तुम्हाला, ज्या सासू करत असतील ना, हे सगळे नाटकं चालू आहेत आताच्या काळात. जास्त शिकलेल्या सुना घरी आल्या की सासूला माय म्हणतात, आई म्हणतात. हा लय शिकलेले असल्यात मम्मी म्हणतात. सासऱ्याला बाबा म्हणतात. खरं सांगा, बाबा म्हणण्यासारखं तिसून राहते का? आणि आई सासूला म्हणते आईसारखं राहते का? सासूला आई, सासऱ्याला बाबा, नवऱ्याला दादा म्हण. बाह्य रंगाचा भाव वेगळा आहे. मला सांगायचं एक आहे, जगाच्या मालकानं चोखोबारायच्या पत्नीची डिलिव्हरी करावी आणि चोखोबाराय भजन करत 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 पांडुरंगाच्या वारी करता निघून जावी आणि वारी पूर्ण झाली की चोखोबाराय घराकडे यावी. आणि चोखोबाराय येणार म्हणून देवानं आपलं रूप बदलून चोखोबारायच्या पत्नीचा निरोप घेऊन चोखोबारायच्या पत्नीला सांगावं, मला जावं लागतंय, आज जाणंच लागतंय. चोखोबारायच्या पत्नीनं म्हणावं, आजच्या दिवस थांबा, आता 4 वाजता ते येतील. 4 वाजता ते आले, उद्या सकाळी तुमची खणा नारळानं ओटी भरील, बांगड्या अमुक टमुक काय जे असेल पातळ घेऊ आणि सकाळी तुम्हाला पोहोचून दिल्या जाईल. तुम्ही जाऊ नका, पण देवानं सांगावं मला आज जाणं गरजेचं आहे. आणि चोखोबाराय, ओ महाराज या दरवाज्यातून येणं, मागच्या दरवाज्यातून बहीण बनलेला देव निघून जाणं. 28 दिवस
चोखोबारायच्या घरी जगाचा मालक राहिला बाळांपण करण्यासाठी. किती दिवस? 28 दिवस. बाळांपणात काय काय कामं करावं लागतात हे आपल्यापेक्षा इकडे जास्त माहिती आहे. आणि जगाच्या मालकानं ते सगळे कामं केली. पण ज्या दिवशी देव निघून गेला चोखोबाराय त्या दिवशी घरात आले. आणि घरात आल्या आल्या ते लेकरू लहानसं बाळ रडू लागलं. टहा 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 रडता रडता चोखोबारायनं पाहिलं, अरे मुलगा झाला वाटतंय. आणि मग त्या पत्नीनं ते बाळ चोखोबारायला मुखदर्शन म्हणून हातात दिलं. पाय धुतल्यावर. आणि जसं चोखोबारायनं ते लेकरू ते बाळ हातात घेतलं त्या लेकरानं मोठ्यानं आवाज आंबरडा फोडला. आणखी टहा 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 रडायला लागलं. आणि चोखोबाराय म्हणू लागले, काय ग या आता शांत होतं एवढं रडतंय कसं? भूक लागली वाटतं याला, दूध पास. आणि स्तनपान करण्यासाठी ते बाळ चोखोबाच्या पत्नीच्या जवळ दिलं. आणि चोखोबाच्या पत्नीनं आपला पदर बाजूला केला आणि त्या लेकराचं त्या बाळाचं मुख आपल्या स्तनाला लावलं. पण त्या ठिकाणी एक आश्चर्याची घटना घडली मायबापांनो. एवढ्या दिवस त्या लेकराला दूध पाजण्याकरता स्तनामध्ये दूध होतं. पण ज्या दिवशी चोखोबाराय घरात आले आणि ज्या दिवशी देव घरातून निघून गेले त्याच दिवशी त्या बाईच्या स्तनातलं दूध आटल्या गेलं. दूधच स्तनामध्ये येत नव्हतं. ते बाळ दूध पिण्याकरता आक्रोश करू लागलं, ओढण्याचा प्रयत्न करू लागलं, पण दूधच येत नाही. त्या आईच्या ध्यानात आलं आणि तिच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. सांगितलं, धनी एवढ्या दिवस दूध होतं पण आज अचानक दूध आटलं कसं काय? रडू लागली ती माय. आणि आता लेकराला जर दूध नाही मिळालं तर माझ्या बाळाला काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून त्या बाळाचं रडणं, त्या आईचं रडणं चोखोबारायला पाहत नव्हतं. काय करावं काही सुचना. आणि तेवढ्यात त्या आईनं सांगितलं, बाया रडता रडता बोलतात बिन बरं. त्या आईनं सांगितलं, हे तुम्हाला खोटं वाटतंय का नवलगावणकर? किती मोठं बक्षीस देतो, रडता रडता तुम्ही बोलून दाखवा माणसं. पण ते हुबे उभं आलं पाहिजे. हे पार्ट फक्त देवाने याच्याकडे दिले. रडताना बोलतात आणि बोलताना महाराज चोखोबारायच्या पत्नीने सांगितलं, एक काम करा, इथूनच नदीच्या पलीकड माझं माहेर आहे, तिथं जा आणि लेकरा करता एक गाय माय भावाच्या इथून घेऊन या. चोखोबा म्हणला, सासरवाडीचं खाणारा दिसतो का? जमणार नाही. पण चोखोबारायची पत्नी होती ती. चोखोबारायनं सांगायला लागली, मालक धनी तुम्हीच तर सांगता ना 12.5 वर्षातली आतली मुलं ही देवासमान असतात. देव जर सगळे गुन्हे यांना माफ करतो तर तुम्ही लेकरा करतात गाय आणू शकत नाही. आपण थेंबर दूध घ्यायचं नाही बाळासाठीच. आणि ही गोष्ट चोखोबारायला मान्य पडली. आणि मग पत्नीच्या म्हणण्यावर चोखोबाराय पलीकडं महाराज आपल्या सासरवाडीला गाय आणण्यासाठी गेली. योगायोगानं चोखोबारायचा मेवणा घरी नव्हता, त्याची पत्नी होती. दादा आले बसा बसा बसा, काय असेल? चोखोबाराय म्हणले, बाई बसायला वेळ नाही, एक गाय पाहिजे दुधाची. चोखोबारायच्या महाराज गाय असा शब्द मुखातून निघाला. त्या बाईनं सांगितलं, त्या ताईनं सांगितलं, असं काय विचारता दादा उसण्यावानी? ओ आमच्याकडं 1000 गायी आहेत, कोणती तुम्हाला पसंत पडेल ती द्या. चोखोबा म्हणले, मला एवढ्या गरज नाही, एकच पाहिजे. नुकतीच व्यालेली नुकतीच जणलेली एक गाय ते वासरून ती गाय चोखोबारायच्या हातात दिली. आणि ती वासरून गाय घेऊन चोखोबाराय आपल्या घराकडे निघले. दरवाजात चोखोबारायची पत्नी वाटच पाहू लागली, लेकराला दूध लागतंय, वाटच पाहू लागली. एका कडेवर बाळ आहे आणि एका हातात तांबे आहे. कशाचा? दुधासाठी. मालक आले, धनी आले की गाय बांधली की दूध काढतील आणि माझ्या लेकराला दूध पाजतील म्हणून. जसे मालक वासरू घेऊन दिसले, बाईच्या डोळ्यातले अश्रू थोडे थांबले आणि गाय आणून खोट्याला बांधली, वासरूही खोट्याला बांधलं. आणि चोखोबारायच्या पत्नीनं तो तांब्या चोखोबारायच्या हातात दिला. आणि चोखोबाराय दूध काढण्याकरता गाईच्या काशेखाली बसले. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, गाईच्या काशेला गाईच्या स्तनाला जाऊन मारा धरून दूध काढण्याचा प्रयत्न करतात, पण दूध येत नव्हतं. चोखोबाराय म्हणजे झालं काय बघा. एक तर चोखोबाराय नव्हते तोपर्यंत बायकोच्या स्तनात दूध होतं. त्याचं कारण आहे, देव जोपर्यंत तिथं होता तोपर्यंत तिथं अपयश नाही. कारण देव जिथं असतो तिथं 6 गुण येत असतात. ऐका, यशश्री अवतारे, देव जिथं असतो तिथं यश आहे. जिथून देव निघून जातो, शास्त्र असं होतं, बाळ जन्माला आल्याच्या नंतर चोखोबारायच्या घरी
त्या आईचं 5वीच्या दिवशी दूध आटणार होतं. कितव्या दिवशी? 5वीच्या दिवशी दूध आटणार होतं असं लिहून ठेवलं. कोण्या बाईनं? कोण्या? राजगावच्या नाही, हा, सटवीनं लिहून ठेवलं होतं. तिच्या 5वीच्या दिवशी दूध आटणार होतं, पण देव असल्यामुळं दूध आटता आलं नाही. कारण 28 दिवस देव तिथं होता. आणि योगायोगानं तो चोखोबाराय म्हणतात, मी आल्या आल्या दूधही आटलं बायकोच्या स्तनातलं, आणि गाईच्या स्तनातही दूध येत नाही. चमत्कार काय? चोखोबाराय थोडे आश्चर्यानं पाहू लागले. पण चोखोबारायची नजर सहज गायीच्या चेहऱ्याकडे गेली. गाय कोणाकडे पाहत होती? गाय कोणाकडे पाहत होती? जिथं वासरू बांधले त्या वासराकडे पाहत होती. आणि चोखोबारायच्या ध्यानात आलं ही गाय वासराकडे पाहते. चोखोबारायनं पत्नीला सांगितलं, एक काम कर, वासराच्या गळ्याचा दोर सोड. चोखोबारायची पत्नी म्हणजे अहो त्याचा दोर सोडला तर ते पिऊन घेईल ना, सोड म्हणतो ना. आणि जसा वासराच्या गळ्याचा दोर सोडला, वासू धावतच आलं आणि गायीच्या काशीला झटके मारायला लागलं. ज्ञानोबाराय सांगतात, आहो ताणयाची लागता झटे तेने अधिकची पाना फुटे. जी गाय 5-10 मिनिटं झाले पाना चोरून घेत होती, लेकरानं वासरानं जसे झटके मारले तसा पाना सोडला. आणि चोखोबारायच्या डोळ्याला आश्चर्य वाटलं. चोखोबाराय देवाची कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती हो बुद्धी मानून महाराज आनंद व्यक्त करू लागले. तितक्यात बायको मागून म्हणते, आता काय काढानं पिऊन घेईल ना ते. कोण? वासरू. चोखोबारायनं तो तांब्या फेकून दिला. उठले तिथून. बायको म्हणे, अहो काढावं दूध, लेकरासाठी दूध पाहिजेत. चोखोबारायनं सांगितलं, हे बघ, दुसऱ्याच्या लेकराच्या तोंडचा दुधाचा आर काढून मी माझ्या पोटच्या लेकराला पाजणार नाही. एवढी दया ज्याच्या अंतकरणात त्याचं नाव साधू. याच्यापेक्षा वेगळं उदाहरण सांगता येईल का? उन्हाळा आहे, काय हरकत नाही, उन्हाळा आहे. आता उन्हाळ्यात काय काट्या कुट्या नसतात काही. याच्यापेक्षा वेगळी दया सांगता येईल का? एवढी दया ज्याच्या अंतकरणात आहे त्याचं नाव साधू. साधू म्हणावे ऐशिया. अनेक उदाहरणं सांगते ती. साधू ज्याला म्हणतात की दया आपल्या मायासक्त अवस्थेमध्ये आपल्या रक्तावर जेवढी दया आहे तेवढीच दया इतर लोकांवर आहे. त्याचं नाव साधू. त्याचं नाव साधू. पहिली गोष्ट साधू. साधू या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. ज्यानं 6 विकार धुतले त्याचं नाव साधू आहे. ती साधू सर्वाभूती दया. साधू म्हणावे ऐशिया. बरं ठीक आहे महाराज, काही हरकत नाही. तुम्ही हे सांगत असताना साधू याला म्हणाव, एवढ्याच लक्षणानं युक्त जो आहे त्याला साधू म्हणतात का? याच्यापेक्षा नाथबाबा वेगळं सांगतात. जगतामध्ये वावरत असताना सर्व जीवाला देव मानण्याचा दृष्टिकोन ज्याचा सारखा आहे, जो देव मानतोय त्याचं नाव साधू. अभंगाचं दुसरं जग ब्रह्मा रूप दान, जग ब्रह्मा रूप दान. प्रयत्न हे आमच्या काळातले
आमच्या काळातले तुमच्या काळातले वेगळे म्हणून दाखवू का? येईन म्हटलं नामदेवान जग ब्रह्म रूप जान गाणं आहे की नाही का गाणंच म्हणू नाही पाठ असू द्या काही काही लोकांना पाठ असतंय पण परिपाठ नसते त्याच्या काळातलं ते म्हणेल त्याच्या काळातलं ते म्हणतील ते आम्हाला नाही जमणार मिलने की तुम कोशिश करना वादा कभी ना हे त्याच्यातलंच आहे समन्वय जुळणारच आहे वादा ना तो समन्वयच आहे फक्त त्याचा अपभ्रंश आला शब्द तेच आहे विठाला विठाला जग ब्रह्मरूप जाण चला विनोदाचा भागवजा करा जग ब्रह्मरूप जाण सगळ्याच जीवाला आपण देव म्हणतो का आपल्याकडे रामराम घालण्याची पद्धत आहे बरोबर आहे का घालतात रामराम रामराम का घालतात तुमच्यातला राम आणि माझ्यातला राम एक आहे ना मग आपण सगळ्याला देव म्हणतो का पहिली गोष्ट आपण देव इतरत्र पाहण्याचा प्रयत्न करतोय हे नाही तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा शोधिसी मानवा रावडी मंदिरी नांदत देवा आपल्या अंतरी देव देव कुठे देव कई गाव तुंडे कई देश तुंडे तेरा पता नहीं लगता भगवान का मिलता है काशी में देखा मथुरा में देखा काशीमध्ये पाहिला मथुरेमध्ये पाहिला पण देव भेटला नाही देव कुठे तैसा हृदयामध्ये मी रामू देव हा आपल्या तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा बोललासी आणि संत महात्म्याला हे वर्म सापडलेलं होतं जे जे दिशे भूत ते ते मानिजे भगवंत हे सगळ्याच जीवामध्ये देव पाहत होते ज्ञानोबारायसारखेला रेड्यासारख्या निकृष्ट हलक्या म्हणण्यापेक्षा जड दगडापेक्षा जड बुद्धीच्या प्राण्यात देव दिसला ठीक नाही ऐशी ज्याची बुद्धी जड आणि त्या उणी दगड बरे देवा रेड्यात देव दिसला ज्ञानोबारायला रेड्यात देव दिसला नामदेवरायला कुत्र्यात देव दिसला नाथबाबाला गाढवात देव दिसला याचा अर्थ याचा संदर्भ असा आहे जग ब्रह्मरूप जाण सगळं जय हो दोष गुण हरपल्याशिवाय दिसत नाही या संत महात्म्याच्या जीवनात देव प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रत्येकाच्या ठिकाणी देव दिसले पण स्वतःच्या जीवनातले दोष गुण हरवल्याच्या नंतर आपल्यालाही देव दिसतील पण आपले दोष गुण हरवल्याच्या नंतर आपले दोष गुण तसेच आहेत म्हणून आपल्याला दुसऱ्यात देव दिसन जग ब्रह्मरूप जाण हेची साधूची चकार याच्या व्यतिरिक्त महाराज दुसरं साधूचं लक्षण होऊ शकत नाही कीर्तन करणारा पुराण सांगणारा केस वाढवणारा भगवे कपडे घालणारा हे बाह्यरंगानं साधूच्या परिभाषेमध्ये राहतील पण याच्या व्यतिरिक्त अंतरंगातलं लक्षण साधूचं दुसरं कोणतंच नाही अरे साधू दोष गुण विमुक्त आहेत ज्या ज्या ठिकाणी साधूचे चरण रज लागले त्या ठिकाणची माती विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली निर्जीव सजीव विठ्ठल विठ्ठल म्हणतील यात नवल नाही निर्जीव विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले निर्जीव
1-2च मिनिटामध्ये एक सिद्धांत सांगेल आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देईल. जवळपास आपल्या कीर्तनाचा वेळ संपला. वारकरी संप्रदायाच्या नुसार एकदा पांडुरंगाचं भजन करू आणि उर्वरित 1 मिनिटामध्ये सिद्धांत, दृष्टांत आणि कीर्तनाला समाप्ती देऊ. विठोबा जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनचरित्रामधला एक प्रकार आहे. तुकोबरायांनी आपल्या जीवनचरित्रामध्ये आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये 2 लग्नविधी केले आहेत. बरोबर आहे. अलीकडे तुकोबरायचे चरित्र सांगतं. आता अलीकडच्या या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायला 375 वर्ष सदैव वैकुंठाला जाऊन पूर्ण झाली. किती? 375. अलीकडच्या लोकांचा काही असा संभ्रम आहे, काही लोकांचा, थोडं माफी मागून बोलतोय, मानव देह वैकुंठाला घेऊन जाणारा हा लोकांच्या मनातला संभ्रम आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून ज्या वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहे, त्या वारकरी संप्रदायातले सद्विचार, त्या वारकरी संप्रदायातले थोर महंत काही मंडळी जे काही पाठपुरावे देत आलेले आहेत ते काही खोटे नाहीत. बरेच लोकांचा असा दुराग्रह आहे तुकोबरायचा खून केला म्हणून. बऱ्याच लोकांचा काही असा दुराग्रह आहे. पण त्यात लोकांना तुकोबरायच्या जीवनचरित्राबद्दल अभ्यास अजून तुकोबराय कोणी पाहिले नाहीत. थोडं माफी मागतोय, अजून तुकोबराय कोणी पाहिले नाहीत. तुमच्या आमच्या घरामध्ये तुकोबरायचा फोटो असेल, तुमच्या आमच्या घरामध्ये तुकोबरायचा फोटो असेल, पण ती तुकोबराय नाहीत. तुमच्या आमच्या घरामध्ये जी तुकोबरायची प्रतिमा आहे ती एका हिरोची प्रतिमा आहे, ती एका अभिनेत्याची प्रतिमा आहे. फक्त त्या अभिनेत्यानं तुकोबरायची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात तुकोबरायचा रोल साकारला होता. सांगू नाव काय? 1930 मध्ये एक पिक्चर हिट झाला होता, संत तुकाराम म्हणून. विष्णुपंत पागनीस नाव आहे त्याचं. काय नाव आहे? जे आता तुकोबरायचा फोटो असेल ना त्याचं नाव आहे विष्णुपंत पागनीस. त्यांनी तुकोबरायची पार्श्वभूमिका, तुकोबरायचं जे चरित्र असेल त्याला धरून तसं केलं होतं. तुम्ही त्याच्यावर. आणि शेवटी त्या पिक्चरचे काढण्याच्या अगोदर त्यांची जी काय असेल ते पैशाचा ते व्यवहार ठरलेला होता. पण ज्यावेळेस तुकोबरायची पूर्ण चरित्रभाव सार्थ भूमिका त्यांनी तो रोल साकारला, त्यावेळेस शेवटी त्या डायरेक्टरनं तो जो काही पिक्चर काढणार असेल त्यानं सांगितलं तुमचे जे काही पैसे आहेत, तुमची जी काही फी आहे, जी किंमत आहे घेऊन जा. त्यावेळेस त्या विष्णुपंत पागनीसानं सांगितलं आता मला पैशाचे काही घेणं देणं राहिलं नाही. आता माझ्या जीवनात तुकोबरायचा रोल साकारल्यानं, नुसता रोल साकारल्यानं असं काही वैराग्य प्राप्त झाले. आता बायकाचं, मुलाचं, लोकाचं मला काही घेणं देणं नाही. भंडाऱ्या डोंगरावर भजन करत तो विष्णुपंत पागनीस बसला, नुसतं तुकोबरायचं चरित्र साकारल्याच्या नंतर. त्या तुकोबरायच्या जीवनचरित्रामध्ये अलीकडे बरेचसे काही लोक असं म्हणतात तुकोबरायची अवस्था दीन होती, तुकोबराय गरीब होती, तुकोबराय खायला काही नव्हतं. मला सांगा, ही गोष्ट बोलण्याची, ही बाह्यरंगाची अवस्था आहे. तुकोबरायच्या घरी काही गरिबी नव्हती. तुकोबरायची जी पहिली पत्नी होती ती त्या काळातल्या श्रीमंत घराण्यामधली पुण्याच्या गुळव्याची लेक होती. कोणाची? गुळव्याची लेक होती. आप्पाजी गुळव्याची लेक होती. श्रीमंत पुण्यातली होती. 3000 एकर नुसता ऊस होता आप्पाजी गुळव्याच्या घरी. किती? मला सांगा, ज्याच्या घरी 3000 एकर नुसता ऊस, बाकीचं मी सांगा ना बरं, नुसतं 3000 एकर ऊस ज्याच्या घरी, तो आपली पोरगी एखाद्या देईल का? ही व्यवहाराची भूमिका आहे. देणार नाही. उलट मुलीच्या बापाच्या घरी 4 एकर असली तर मुलीचा बाप माझ्या पुरील 15 एकर भेटावं म्हणून प्रयत्न करते. पुन्हा आताच तसंच आहे. जमीन पाहिजे किती? 15-20 एकर. पोरील कामही जमणार नाही. पण कागदोपत्री फॉर्मॅलिटी तर पूर्ण आहे ना. त्या काळातले आप्पाजी गुळवे तुकोबरायच्या घरी ज्या आरती आपली मुलगी तुकोबरायला देतात त्या आरती तुकोबरायची श्रीमंती फार गडगंज होती. ती तुकोबराय. विचार करा, तुकोबरायनं अहो रात्र माझ्या पांडुरंगाचं भजन केलं. हो,
विठ्ठल विन काही बोलण्याची नाही. आता बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे व्हावे. जागृती स्वप्नी सुषुप्ती पांडुरंग. देवाशिवाय तुकोबाराच्या जीवना विषय तो त्यांचा झाला नारायण. रात्रंदिवस भजन करायचे, रात्रंदिवस भजन करायचे. आणि तुकोबाराच्या जीवनामध्ये भजनाचा जो अट्टहास आहे तो असं काय लागला, असं काय लागला. विना घ्यायची सकाळी आणि भंडारा डोंगरावर भजनासाठी जायचे. मला सांगायचे या संत महात्म्याच्या चरणाचं रजकण जरी लागला तर निर्जीव वस्तू विठ्ठल विठ्ठल म्हणते. एक दिवस तुकोबाराच्या पत्नीनं विचारलं, का हो मालक, धनी तुम्ही सकाळीच उठून भजनाला जाता, तुम्ही सकाळीच उठून भजनाला जाता, अहो निदान सांगून तरी जात जा, निदान सांगून जात जा. कशासाठी गावले? अहो तुमची न्याहारी वेळेवर मी तुम्हाला आणून देईल. बघा, न्याहारी वेळेवर आणून देईल. अलीकडं बरेचसे काही लोक म्हणतात तुकोबारायची पत्नी तुकोबारायला टाकून बोलत होती, अपशब्द बोलत होती. जी पत्नी मालकाच्या न्याहारीसाठी तळमळ करते. तुकोबारायचं चरित्र आहे, 13 दिवस ज्यावेळेस तुकोबारायच्या अभंगाच्या वह्या पाण्यात टाकल्यानं त्या अभंगाच्या वह्या मिळत नाहीत म्हणून जगद्गुरू तुकोबाराय इंद्रायणीच्या डोहामध्ये 13 दिवस उपाशी बसले. इकडं तुकोबाराय उपाशी आहेत म्हणून महाराज भागीरथी नावाची मुलगी दररोज तुकोबारायला भाकरी घेऊन येत होती. पण तुकोबाराय भाकरी खात नव्हते, बाप जेवत नाही म्हणून चिमुकली भागीरथी नावाची पोरगी जेवत नव्हती, मालक जेवत नाही म्हणून महाराज जिजाबाई जेवल्या नाहीत. विचार करा, जी पत्नी मालक जेवत नाही म्हणून उपाशी राहते ती पत्नी नवऱ्याला टाकून बोलल का? चरित्र भाग सांगतो. ती मालकाला विचारते, धनी तुमची न्याहारी वेळेवर आणून देईल. त्या दिवशी तुकोबाराय म्हणली, एक सोपं आवले, अगं मी कुठं जातोय याचा पत्ता फार काही कठीण नाही, मी ज्या रस्त्यानं जाईल त्या रस्त्याला फक्त कान लावून पाहायचे. अहो धनी असं काय करता, तुम्ही डोंगरावर जात असताना नेमकं 3 रस्ते फुटतात. एक भंडाऱ्या डोंगरावर जातो, एक घोरपड्या डोंगरावर जातो, एक भामचंद्र डोंगरावर. मी सांगतो तुला, किती रस्ते फुटू दे, ज्या रस्त्यानं महाराज मी गेलो त्या रस्त्याचे दगड आणि माती काय म्हणाल, काय म्हणाल, विठ्ठल विठ्ठल म्हणते. 2 मिनटं आवलीच्याही मनात थोडी शंका आली, मानावरा खोटा बोलायला तर शिकला नाही. पण महाराज मालकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या दिवशी आईसाहेब भाकरीचं गाठोडं बांधतात, पाण्याची जारी घेतात आणि पाण्याची जारी घेऊन त्या दिवशी आईसाहेब महाराज दन 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 महाराज आनंदाच्या भरात निघल्यात. कारण आज वेळेवर प्रथमतः माझ्या मालकाला मी भाकरी खायला दिली. एवढा आनंद चौगुणात्मक आईसाहेबाच्या अंतकरणात झाला. आणि 3 डोंगराचे रस्ते तिन्हीकडे फाकले आणि डोक्यावरची महाराज टोपली खाली उतरवली आणि 3ही रस्त्याला कानं लावून पाहिले. भामचंद्र, घोरपड्या आणि भंडाऱ्या. भामचंद्राच्या पाहिलं दगड काही विठ्ठल म्हणत, घोरपड्याच्या पाहिलं दगड काही विठ्ठल म्हणत. शेवटी भंडाऱ्या डोंगराच्या रस्त्याला कान लावून पाहिला तर भंडाऱ्या डोंगराच्या रस्त्यानं तुकोबाराय भजन करत 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 गेलेले होते. त्या भंडाऱ्या डोंगराच्या रस्त्याची माती आणि दगड काय म्हणू लागली, काय म्हणू लागली, विठ्ठल विठ्ठल. आणि असा प्रतिध्वनी जिजाबाईच्या कानावर आला आणि जिजाबाईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा खळखळ 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 व्हायला लागल्या. आणि जिजाबाई त्या दिवशी मनातल्या मनात म्हणायला लागली, आज खऱ्या अर्थानं माझं जीवन सार्थक झालं. ज्या माझ्या मालकाच्या, ज्या माझ्या धण्याच्या पायाची माती विठ्ठल, दगड विठ्ठल विठ्ठल म्हणतात ना, अशा मालकाची मी पत्नी होण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. आनंदाचे अश्रू विभोर झाले. आणि जिजाबाईनं ती झारी ती टोपली आपल्या डोक्यावर घेतली, झारी घेतली आणि कणा तुकोबारायला न्याहारी महाराज देण्याकरता निघल्या. पण रस्त्यानं आनंदात जात असताना एक विघ्न येते दुःखाचं. आणि जिजाबाईच्या पायात एक काटा टोचतो. जसा पायात काटा टोचला तसा जिजाबाईनं मोठ्यानं आवाज काढला, धनी. आणि दिवशी महाराज डोक्यावरची टोपली खाली पडलेली आहे आणि जिजाबाई एका बाजूला पडलेली आहे. पायात खोलवर काटा रुतलेला होता, काटा काही दिसेना गेला. जिजाबाईनं कुठेतरी एका पायाच्या आधारानं चालत चालत एका दगडाचा आश्रय घेतला आणि जिजाबाई तिथे बसल्या आणि काटा पाहतात डोळ्यात. बरेचसे काही काटे असे आहेत ते पायात टोचतात पण दिसत नाहीत. बरेचसे काही काटे असे आहेत दिसत नाहीत. मग त्या टायमाला जिजाबाईला अनेक प्रकारचा त्रास होऊ लागला, अनेक प्रकारच्या वेदना होऊ लागल्या. आणि तेवढ्या घनदाट डोंगरामध्ये, तेवढ्या रम्य अशा जंगलामध्ये महाराज पाखराचा आवाज नाही हो, तिथे एका लेकराचा आवाज यायला लागला. 8 वर्षाचं पोरगं
खांद्यावर घुंगडी आहे, हातात काठी होती, तिला घुंगरं बांधलेली होती आणि ती काठी अशी वाजवू लागलं. घुंगराचा कोणाचा बरं आवाज येतोय म्हणून जिजाबाईनं पाठीमागं पाहिलं. सुंदर असं सावळं लेकरू. आणि पाहिल्याबरोबर जिजाबाई म्हणे, कोण रे तू आणि काय हसतोस? आणि देवाचा चेहरा हसरा होता. सांगितलं, माय मी असंच आहे. अरे हसतो कशाला? माझ्या पायात काटा तुटला. म्हणजे माय मी काढू का काटा? जिजाबाईने सांगितलं, अरे बाळा मी किती वेळचं या काट्याला शोधते पण हा काटा मला दिसायला तयार नाही. तू एवढं आहेस, तुला काटा कसा काढता येईल? देवाने सांगितलं, माय मी चांगल्या चांगल्या लोकांची काटे काढलीत, कोणाला ओळखू येऊ दिलं नाही, कोणालाच ओळखू येऊ दिलं नाही. पायातला काटा काय धरून बसलीस? जिजाबाई म्हणे, बाळा तुला दिसणार नाही. देव आला आणि देवानं जिजाबाईचा पाय आपल्या गुडघ्यावर घेतला. विचार करा, ज्याचा काटा काढायचा आहे ना त्याचा पाय कुठ्यावर घ्यावा लागतोय? गुडघ्यावर घेतला. तो काटा दिसत नव्हता. हा बाह्यरंगाचा भाग झाला. तो दिसण्याकरता जगाच्या मालकानं तोंडात बोट घातलं आणि ते तोंडातली थुंकी जिजाबाईच्या पायाला लावली. आणि चरणीची माती जगाच्या मालकाला खावी अशी इच्छा निर्माण झाली. काट्याचं निमित्त होतं. पाहता पाहता तो जिजाबाईच्या पायातला काटा काढला आणि जिजाबाई सांगितलं, माय निघला काटा. ठीक झालं बाळा, काटा निघला. जोपर्यंत माणूस संकटात दुःखात असतो तोपर्यंत त्याला काही आठवत नाही. आणि एकदा संकट दूर झालं की पुन्हा सगळं काही आठवतंय. त्यावेळेस सांगितलं, ए बाळा तू बाजूला आहे, मला नवऱ्याला भूक लागली असेल. केलं लेकराला बाजूला. घेतली महाराज भाकरीचं गाठोडी टोपलीमध्ये टाकली. पण पाण्याच्या झारीत पाहताने पाण्याच्या झारीचं झाकण उघडलं होतं आणि पाणी सगळं सांडलेलं होतं. आणि मग त्यावेळेस पुन्हा जिजाबाईनं आपल्या कपाळाला हात लावला. विचारलं त्या लेकरानं, माय आता काटा तर काढला ना, आता कपाळाला हात काय लावता? दुसरा नाही बुडला, पाणी संपले. आता पुन्हा देऊ गावात जायचं पाणी आणायचं, तोपर्यंत संध्याकाळ होईल. आज तर महाराज खऱ्या अर्थानं मला माझ्या मालकाला वेळेवर न्याहारी देण्याचा योग साधला होता. आता पाणीच नाही आणि पाण्याविनं कसे जेवतील? पुन्हा विचार करू लागले. त्या लेकरानं सांगितलं, माय मी देऊ का पाणी आणू? अडचणीत होती माय. सांगितलं, बाळा आण बाबा. ती जारी घेतली. देव एका झाडाच्या आडोशाला गेली आणि एका मिनिटात ती जारी भरून आणून तिच्याजवळ दिली. आनंदाच्या भरात ती झारी ती भाकरी टोपलीमध्ये टाकली आणि ताट जिजाबाई चिंचेच्या झाडाखाली गेल्यात. तो कोबा राहिला महाराज. कळालं जिजाबाई आल्यात. भजन बंद केलं. झारीतलं पाणी हातावर घेतलं, हात धुतले आणि चूळ भरली. काय भरली? चूळ भरली. तुकोबारायनं त्या झारीतल्या पाण्यानं चूळ भरल्याबरोबर तुकोबारायच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या आणि तुकोबारायनं ते पाणी आपल्या गळ्याच्या आत उतरवलं. चूळ भरलेलं पाणी पित नसतात, चूळ भरलेलं पाणी पित नसतात. पण तुकोबारायनं ते आत घेतलं आणि रडत रडत तुकोबारायनं आपल्या पत्नीला विचारलं, आवले तुला रस्त्यानं कोणी भेटलं होतं का ग? त्यावेळेस तुकोबारायच्या पत्नीने सांगितलं, मालक ते कोण भेटलं होतं का आणि काय भेटलं होतं का ह्या गप्पा नंतर करा, पहिले जेवा. नाही पहिलं सांग, रस्त्याला कोणा भेटलं होतं का? हो म्हणे भेटलं होतं. एक 8 वर्षाचं पोरगं होतं, काळं सावळं दिसत होतं. हे पाणी त्यानंच दिलं असेल आणून. नाही हे पाणी त्यानं दिलं असेल. तुकोबारायची पत्नीला असं तुकोबाराय विचारतात तर तुकोबारायची पत्नी म्हणे, हे तुम्हाला कसं कळलं? हे तुम्हाला कसं कळलं? हे पाणी त्यानं आणून दिले. तुकोबाराय मोठ्यानं रडायला लागलं आणि तुकोबाराय सांगतात, आवले हे पाणी इथलं नाही, हे पाणी या मृत्यू लोकातलं नाही, हे पाणी वैकुंठातलं आहे. का? तुकोबारायच्या पत्नीने विचारलं, हे तुम्हाला कसं कळलं? आवले आम्ही वैकुंठातलेच आहे आणि या पाण्याची चव आम्ही वर्षानुवर्ष घेत आलो, म्हणून या पाण्याची चांगल्या प्रकारची चव आम्हाला माहीत आहे. हे पाणी खालच्या लोकातलं नाही, हे वैकुंठातलं पाणी आहे. या दृष्टांतानं दोन्ही निकर्ष असे होतात. ज्या संत महात्म्याचं रजकण निर्जीव वस्तूला जरी लागले तर विठ्ठल म्हणतात. आणि तुकोबाराय सदैव वैकुंठातले होते आणि तुकोबाराय वैकुंठातच गेले. हा तुकोबारायच्या चरित्राला हा सुद्धा एक भाग आहे. विठ्ठल विठ्ठल नाथ बाबा आधी करून नाथ बाबा काही वेगळे नाहीत. ही संत महात्म्याची परंपरा आलेली आहे. ती नाथ बाबा सांगतात, जग ब्रह्मरूप जाण आणि हेची साधूचे लक्षण, सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी. सगळ्याच्या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन ज्याचा सारखा आहे तोच साधू आहे. आणि एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित. शरीराचं आत्महित वेगळं आणि आत्म्याचं आत्महित वेगळं. संत हे आत्म्याचं कल्याण करण्याचा मार्ग तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात. आणि
जे संत नसतात हे शरीराची उपभोगता आपल्या समोर मांडतात. म्हणून नाथबाबा सांगतात नित्य आपल्या आत्महिताचं जे कल्याण तुमच्या आमच्या समोर सांगतात त्याला साधू म्हणा. याच्यापेक्षा वेगळं साधूचं लक्षण नाही. हा झाला अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ. अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मला जे सांगता येईल ते गुरुजनांचं समजून मी तुमच्यासमोर सांगितलं. जे काही चुकलेलं असेल तो माझा बुद्धीचा दोष आहे. लोक ऐकायला कमी आहेत पण दर्दवान लोक आहेत. जवळपास 2 तास झाले बरोबर आहे की नाही का जास्त झाले नामदेव जास्त झाले काय हा ओ मला कीर्तन करताना टाईम कळत नाही म्हणून म्हणालो 2:15 झाले का हाणलंच 15 मिनटं जास्त. म्हणून जी काही 5-15 मिनटं तुमची जास्त घेतली असतील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. एक लक्षात ठेवा फार मोठा आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. एवढा मोठा थाटामाटात मंडप आहे. हे सगळी गुणीजन महाराज मंडळी आहेत. हे सगळे लोक आहेत. फक्त ऐकणाऱ्याची थोडी कमतरता आहे. काही काही गावामध्ये जा साऊंड बराबर नसतंय तर मंडप बराबर नसतंय. कुठं मंडप असला तर म्हणणारे बराबर नाहीत. कुठं म्हणणारे बराबर असला तर वाजवणारे नाहीत. इथं सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला जुळवाजुळव करण्याचं काम आमचे किसनराव मामा करतात. एवढं सोपं नाही. जी सगळे एकत्र येऊन जुळले ते देवाच्या पायाजवळ पडतात. आणि जे असे विभिन्न अवस्थेत राहिले 2-4 फुलाच्या भांडणं झाले. बगीच्यातले फुलं तोडताना भांडणं करू लागले. जसे आपल्यात भांडणं होतात तसे ते भांडणं करतात. बरं एक फुल दुसऱ्याला म्हणलं लागलं का रे तू मला सकाळी उठलं की देवाच्या पायावर टाकतात आणि आम्हाला लोक तोडून मेलेल्या मुर्द्यावर टाकतात कोणीकडे टाकतात. असं काय होते त्यावेळेस ती एक फुल त्या फुलाला म्हणते हे बघ आम्ही देवाच्या पायावर पडण्यासाठी आम्ही आमचं नाक अगोदर काय करून घेतलंय दोऱ्यामध्ये. तसं ज्यावेळेस हे फुलं नाक टोचून म्हणल्यापेक्षा दोऱ्यामध्ये एका रेषेत गुंफण्याच्या अवस्थेमध्ये येतात ते काम आमचे किसनराव मामा करतात. अनेक महाराष्ट्रातल्या दिग्गज महाराजावर त्यांचं नितांत प्रेम आहे. त्यांच्या माध्यमातून ह्या सर्व तुमच्या श्रोत्याच्या दर्शनाचा योग आहे. म्हणून झालेलं कीर्तन झालेली वेळ थोडंफार जास्त झाली वेळ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं महाराज दिवसभर कथा सांगून या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातले जरी असले महाराज तर कोणताच महाराज दिवसभर कथा करून कीर्तनात उभं राहत नाही. बरं एक नाही महाराज उभे आहेत कारण दिवसभर कथा केल्याच्यानंतर कीर्तनात उभं राहिल्याच्या नंतर काय होतंय हे फक्त त्याला माहीत आहे. इथं तुम्ही 2 तास कीर्तनात बसायलेत की नाही बऱ्याच लोकांच्या पायाला मुंगी आल्या बऱ्याच लोकांच्या कमरा. कारण शास्त्र विज्ञान असं सांगते 12 किलोमीटर चालल्याच्या नंतर अंगातली ऊर्जा जेवढी खर्च होते ना तेवढी 1 घंटा बोलल्यानं खर्च होते. आणि 3-4 तास जी काही कथा असेल तेवढं करून उभं राहणं एवढं सोपी गोष्ट नाही. म्हणून महाराजाच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. मामांनी महाराज या ठिकाणी मला कीर्तनाची संधी दिली त्याबद्दल मामांचंही शतशः धन्यवाद करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्या संत महात्म्याने ही मार्गक्रमणिका आपल्याला दाखवली त्या संताचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर ढोल जी जी